काळजी वाढवणार आहे ना, म्हणून ते आता सांगायचं नाही. दिगूला तो ताण सहन होणार नाही ग. नंतर सांगूया सगळं. अरे सखू असं म्हटल्याबरोबर भडकाच उडाला. अरे त्या बाबाजींना सखूने काय ऐकवलंय माहितीये? हा पार चिंध्या केल्या, अख्ख्या गावासमोर उघडा पाडला त्याला. हा उघडा पाडला सगळ्या लोकांसमोर, गावासमोर. अरे हा तमाशा. पण आपली सखू कोणाला घाबरत नाही. त्या दाढीला खूप ऐकवलं. हा अरे पण बाबा एवढी हिम्मत आपल्यात नाही. अरे पण सखूने अशी तलवार उपसली ना, तसा बाबाजी पण खवळला. दाढीला आग लागल्यासारखी बोंबलायला लागला. झिंगरोबा आता गावाचाच घास घेणार असं म्हणाला ना तो. गजा, गजा, अरे तुझं फक्त वय आणि वजन वाढलंय. अक्कल कधी येणार तुला? अरे आजारी माणसाला काय सांगायचं, काय सांगू नये एवढं सुद्धा कळत नाही तुला. चल निघ बघू तिथून. चल निघ आधी, निघ. बाबा अहो, काका म्हणाला तसं खरंच काही झालंय का? सखू अगं, काका सांगत होतं तसं काही केलंयस का तू? हा विनू पण धड बोलत नव्हता. हे काका पण कल्पनेत नसलेलं काहीतरी सांगत होते. बाबा मला सांगा ना खरं काय घडलंय ते. हो हो हो, अरे शांत हो तू आधी, शांत हो बघू. विशेष असं काहीच घडलेलं नाहीये. अहो पण अरे सखूला ते फसवून झिंगरोबाची पूजा करायला लावत होते आणि सखूनं ठाम नकार दिला त्याला. मुद्द्याची महत्वाची गोष्ट फक्त एवढीच आहे. हा आता त्यावरून थोडी चकमक उडाली, पण त्याकडे तू लक्ष देऊ नकोस. ते नंतर बोलू आपण. आणि गजाचं तर तुला माहितीच आहे, मीठ मसाला लावून वर्णन करतो तो. तिकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझी प्रकृती सांभाळ, नंतर बोलू ना आपण निवांतपणे. बाबा हो. अरे तुला सांगितलं ना, तू पड बघू, विश्रांती घे. सखू लक्ष दे. अहो तुम्हाला केवढा घाम आलाय. थांबा लगेच पाणी देते. हे घ्या. सखू अगं, हे काय? अहो मामनजी काय बोललेत, आता काही बोलायचं नाही. विश्रांती घ्या, एक शब्दही बोलू नका. झोपा बघू तुम्ही, झोपा. अरे गजा, अरे गजा काय रे हे? अरे परिस्थितीची जाण असायला हवी का नको? कुठे काय बोलावं, आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल याचं काही तारतम्य असायला हवं ना. अरे दिगू अत्यंत आजारी आहे हे तुला माहिती होतं, तरी तू इतकी गंभीर गोष्ट त्याला सांगून टाकलीस. दादा आज मला खूप बरं वाटतंय रे. अरे इतक्या वर्षानंतर तू आपुलकीने माझ्यावर रागवतोयस. माझ्या डोक्यावरचं छत्र परत मला मिळालं असं मला वाटतंय. सासूबाई आल्या तर ते काही मामनजींसारख्या शांत बसणार नाहीत. काय करतील? इथे येतील. पण ज्या झिंगरोबामुळे माझ्या मामनजींना त्रास झाला, माझ्या आऊंना माळावर त्रास झाला, त्या झिंगरोबाची पूजा आरती मी करणार नाही. माझ्या आऊंना माझ्या विठुरायाने वाचवलंय. माझ्या विठुरायाने त्यांच्यावर कृपा केलीये, तुमच्या या झिंगरोबाने नाही. देव नाहीये तो, राक्षस आहे, राक्षस. वहिनी काय झालं? काय म्हणाले बाबाजी? चिडले असतील ना? नाही चिडणारच म्हणावं.